नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. येवला शहरातील फत्तेबुरुज नाका परिसरात असलेल्या नाकोड मॉलमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. चोरट्यांनी मॉलमधील महागड्या पैठणी साड्या, इतर कापड माल तसेच रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केलाय. चोरी दरम्यान आरोपीने मॉलमधील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे हाताने वळवून त्यांची दिशा बदलण्याचा प्रयत्न देखील केला. तरीही काही कॅमेऱ्यांमध्ये चोरटा कैद झाला असून या अगोदर देखील या नाकोड पैठणी मॉल व दुकानांमध्ये 3 वेळेस चोरी झाली असल्याची माहिती दुकानदार यांनी दिली आहे. तरी अधिक तपास सुरू आहे. संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदी असलेला नायलॉन मांजा चोरी छुपे पद्धतीने विकला जात असल्याची माहिती येवला शहर पोलिसांना मिळाली होती. दरम्यान येवला शहरातील नागड दरवाजा परिसरात छापा घालून इम्रान इक्बाल शेख याला 18 नायलॉन मांजाच्या ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला आज 69 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या सहित राज्यभरातून आलेले भीम अनुयायी यांनी चौदार तळ्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. सातारा जिल्ह्यातील 7 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी स्ट्रॉंग रूम परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सातारा नगरपालिकेच्या ईव्हीएम मशीन MIDC येथील एका गोदामात ठेवण्यात आले असून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सतत पोलीस निगराणी ठेवण्यात आली आहे. निपाणी कर्नाटक येथे चोरट्यांनी थेट गस्त घालणाऱ्या पोलिसांना धमकावल्याची धक्कादायक घटना घडली असून त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झालाय. बंदूकधारी पोलिसांसमोरही चोरटे निर्धास्तपणे वागल्याचं दृश्य समोर आलं असून पोलिसांना प्रत्यक्षात बघ्याची भूमिका घ्यावी लागली आहे. या घटनेनंतर कर्नाटक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. चोरट्यांची निर्भय हालचाल आणि पोलिसांची असहाय्यता यामुळे स्थानिकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या विज्ञान आणि नवकल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीतर्फे प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. देवरी येथे भरलेल्या या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील तब्बल 34 आश्रमशाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित आकर्षक मॉडेल्स, नाविन्यपूर्ण संशोधन संकल्पना आणि रोजच्या वापरातील तंत्रज्ञानात सुधारणा करणारी प्रकल्प मॉडेल्स प्रदर्शनात सादर केली आहेत. सन्मान लेखीचा या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील फुटाणा गावातील भारतीय दिव्यांग महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार गंगा कदमचा सत्कार करण्यात आलाय. सोबतच गंगाच्या आईचा देखील सत्कार करण्यात आलाय. दिव्यांग असलेल्या गंगाचा गावकऱ्यांनी भव्य सत्कार समारंभ ठेवला होता. यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार चंद्रकांत नवघरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. बार्शी शहरात मोबाईल रिचार्जच्या वादातून एका व्यक्तीने दुकानात घुसून कोयत्याच्या धाकावर तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मोबाईल दुकानदाराकडून पत्नीच्या मोबाईलचं रिचार्ज केल्यानंतरही सेवा सक्रिय न झाल्याचा राग आल्याने आरोपीने दुकानात शिरून कोयता फिरवत दहशत माजवली. दुकानातील फर्निचर आणि साहित्याची तोडफोड करतानाचे स्पष्ट दृश्य सीसीटीव्हीत दिसत असून आरोपी घटना घडल्यानंतर फरार झालाय. चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ भीम अनुयायांनी रास्ता रोखून धरला. दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर तुर्भेवरून दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून अनुयायी आले आहेत. मात्र सायन पासून पुढे रिक्षाला परवानगी नसल्याने अनुयायी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकल गेट या ठिकाणी हजारो आंबेडकर अनुयायांनी अभिवादन केलंय. छत्रपती संभाजीनगर येथील फेस ऑफ आंबेडकर राईट मुव्हमेंट दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एक वही, एक पेन आणि भियान रावत गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलंय.